हाय हॅलो नमस्कार. मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. नेहमीच आपण साधी सोपी अशा रेसिपी बघत असतो. आजही तशीच काहीशी पटकन होणारी रेसिपी आहे. जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी पटकन रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारी तुम्हाला हव्या त्यावेळेस तुम्ही बनवू शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही रोजच्या जे कोणतेही तांदूळ वापरत असाल तेच तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता. ते तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने 2-3 वेळेस. जे आपण टोमॅटो घेतले त्याचे बारीक असे म्हणजे खूप बारीक नाही पण थोडेसे कट करून त्याची प्युरी अशी बनवून घ्यायची. आता हे आपण बाजूला ठेवूया. आता फोडणीची तयारी करूया. त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी टाकत आहे. तेल छान असं गरम झालं, मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली, त्यामध्ये जिरं टाकायचं. जिरंसुद्धा छान असं फुलून घ्यायचं. फ्रेश असा कढीपत्ता, 9 ते 10 बारीक कट केलेल्या किंवा ठेचून तुम्ही टाकू शकता अशा लसणाच्या पाकळ्या, ज्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत इथे. त्या थोड्याशा लालसर रंगावरती तळून घ्यायच्या. आणि मिरच्या, जसं तुम्हाला तिखट कमी जास्त हवं असेल तसं 1-2 मिरचीचे थोडे थोडे कट करून टाकायची. आता हे छान असं तळून घ्यायचं. तर इथे आपल्या लसूण आणि मिरच्या तळलेल्या आहेत. त्यामध्ये जी आपण टोमॅटोची प्युरी केली ती आपण ह्याच्यामध्ये टाकायची आणि ही प्युरीसुद्धा छान असं तेल सोडेपर्यंत ही आपण छान तळून घ्यायची, जेणेकरून जे कच्चेपणा जो असतो टोमॅटोचा तो व्यवस्थित पूर्ण निघेपर्यंत आपल्याला ही प्युरी छान अशी तळून घ्यायची आहे. आता इथे जी आपण ग्रेव्ही टाकली होती टोमॅटोची ती व्यवस्थित आपण अशी तळून घेतलेली आहे, जिला तेल सुटलेलं आहे. टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो सुद्धा निघून गेलेला आहे. आता ह्यात टाकायचा फ्रेश मटार, हा सुद्धा व्यवस्थित असा तळून घ्यायचा मसाल्यांमध्ये. आता टाकायचे सुके मसाले, ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मिरची पावडर, थोडीशी हळद, ती तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि इथे मी टाकलेला आहे किचन किंग मसाला. तुमच्या आवडीनुसार तुमच्या घरात जो असेल, गरम मसाला असेल, कांदा लसूण मसाला असेल, किचन किंग मसाला असेल, ह्यापैकी तुम्ही कोणताही मसाला इथे वापरू शकता. आता हे सगळे मसाले व्यवस्थित असे तळून घ्यायचे. आता ह्यामध्ये टाकायची भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर, तीसुद्धा व्यवस्थित अशी तळून घ्यायची, जेणेकरून त्याची चव अजून आपल्या कुठलाही पदार्थ जरी असला त्याची चव अजून वाढते. त्यामुळे अशी तळून घ्यायची. आता टाकायचा जो स्वच्छ धुवून घेतलेले आपण तांदूळ आहेत ते याच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता सध्या आपण पाणी टाकलेलं नाही, जेणेकरून ह्या मसाल्यामध्ये तांदूळ आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गरजेप्रमाणे पाणी टाकायचं. तर हे आपले तांदूळ मसाल्यामध्ये व्यवस्थित असे आपण कोट करून घेतलेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी. तर तुमचे तांदूळ किती आहेत, जर आता तांदळाचं प्रमाण जेव्हा तुम्ही नेहमीच्या वापरासाठी जे तांदूळ वापरता त्याला किती पाणी लागतं त्यानुसार पाणी टाकायचं. तर इथे मी 1.5 वाटी तांदूळ 1.5 वाटी घेतले होते, त्यासाठी इथे मी 3 वाट्या पाणी वापरलेलं आहे. छान आता हे मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. आता मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करताना चव बघायची, जेणेकरून मीठ जर कमी झालं तर आपण जे पदार्थ केला आहे त्याची चव अजून कमी होते. पण तेच मीठ जर व्यवस्थित असेल तर तो पदार्थ चवीलासुद्धा खूप छान लागतो. त्यामुळे मिठाचं प्रमाण ह्या स्टेपला तुम्ही बघू शकता. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम उकळी येईपर्यंत फुल ठेवायची. एकदा उकळी आली की लो करून टाकायची. ती छान अशी उकळी आलेली आहे. आपण झाकण ठेवून लो गॅस करून मस्त असं शिजवून घ्यायचं, जोपर्यंत पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब होत नाही. तर इथे मस्त आपला मसाले भात, टोमॅटोच्या ग्रेव्हीचा मसाले भात तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं तयार झालेलं आहे. पण तरीसुद्धा अजून आपण एक 5 ते 10 मिनटं असंच झाकून ठेवायचं, जेणेकरून जे काही थोडासा चिकटपणा आहे तो पूर्णपणे त्यातून निघून जातो. आणि जो बासमती राईस आपण इथे वापरलेला आहे
तो व्यवस्थित असा सुट्टा सुट्टा होतो. तर इथे आपण एक 5 मिनटं असं झाकून ठेवायचं. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं थोडं अजूनही पाणी आहे, त्यामुळे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी पूर्ण संपेपर्यंत व्यवस्थित आपला तांदूळ शिजेपर्यंत व्यवस्थित आपला मसाले भात शिजवून घ्यायचा आहे. आणि ते छान असं तूप टाकायचं. आता जर तुम्ही बटर वापरलं ना तरीसुद्धा चालेल आणि इथे मी तूप वापरलेलं आहे जे घरचं. ते व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं मस्त खिचडीवरती किंवा मसाले भातावरती आणि छान असं स्प्रेड करून घेतलं की अजून एकदा 5 मिनटं झाकून ठेवायचं, जेणेकरून ते जो तुपाचा फ्लेवर असतो व्यवस्थित पूर्ण आपल्या मसाले भातात उतरतो. तर एक 5 मिनटं आपण परत झाकून ठेवलं होतं, तर आपण काढून बघूया. तर तयार झालेला आहे आपला मस्त साधा सोपा मसाले भात, जे टोमॅटोच्या ग्रेव्हीपासून आपण तयार केलेला आहे. जर रोज रोज तोच मसाले भात खाऊन जर कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर हा मसाले भात बुंदीचा रायता किंवा कोशिंबीर ह्यासोबत खूप मस्त लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे तुम्ही माझी पूर्ण रेसिपी बघितली. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला हे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.